केंद्र सरकारनं कोविड काळाचा गैरफायदा घेत विरोधी पक्ष अनुपस्थित असताना 4 श्रमसंहितांबद्दलचं विधेयक मंजूर केलं. या संहितांची अंमलबजावणी 21 नोव्हेंबर 2025 पासून करण्याचा निर्णय केल्यानंतर आता देशभरातील कामगारांमधून संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारनं 29 कामगार कायदे रद्द करून लागू केलेल्या नवीन 4 श्रमसंहितांना कागल तालुका सीटू संघटनेनं विरोध केलाय. या 4 श्रमसंहितांविरोधात आज सीटूच्या वतीनं कागल तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांना निवेदन देण्यात आलं. नवीन श्रमसंहितांमुळे फॅक्टरी ॲक्टची मर्यादा वाढवली असून अनेक लहान कारखाने कायद्याच्या परिघाबाहेर जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात संघटित आणि असंघटित कामगारांचं संरक्षण कमी होणार आहे. कामगारांना कमी करण्याचे वाढीव अधिकार मालकांना मिळणार आहेत. प्रॉव्हिडंट फंड आणि ESIच्या मर्यादातील बदलांचाही कामगारांवर प्रतिकूल परिणाम होणार असल्याचं सीटूनं निवेदनात नमूद केलंय. महिलांना रात्रपाळी, किमान वेतन, बोनस, वेळेवर पगार, नियुक्तीपत्र अशा बाबींवर कोणतंही प्रभावी कायदेशीर बंधन ठेवलं नसल्यानं 4 श्रमसंहितांचा फायदा मालक वर्गालाच होणार असल्याचा आरोप सीटूनं केलाय. सरकारनं 4ही श्रमसंहिता तात्काळ मागं घ्याव्यात, अन्यथा देशभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कॉम्रेड शिवाजी मगदूम, विक्रम खतकर, मनीषा पाटील, आनंदा डाफळे, संगीता कामते, आरती लुगडे, राजाराम आरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.